सो गाईज आम्ही ना जस्ट पोचलोय. मोह मोह के धागे तो रे कोके बीच में उलझे. वा 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 वा. दारू खायचं काम. इग्नोर. बाथरूम सिंगर दी त्यामुळे गाईज इग्नोर करा. ना आमचं फेअरवेल आहे. माझं लास्ट इयर आहे. गाईज मम्मी फुल फॉर्म मध्ये. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आणि आय होप तुम्ही सगळे ब्लॉग बघितले असतील आणि आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आहे ना आमचं फेअरवेल आहे. माझं लास्ट इयर आहे आणि आता मी रेडी झाली आहे. पटापट आता जाऊया. आणि मला खूप जास्त लेट झालंय. 7ला निघायचं होतं, आता वाजलेत 9. चला जाऊयात पटापट. आणि माझं लुक कसं झालंय, मी स्वतः सगळं मेकअप केलेलं आहे. चला आता निघूयात. आणि मी मम्मीकडनं सगळे फोटो वगैरे काढून घेतले. मम्मी मस्त फोटो काढलेत. चलो. आणि आत्ता आहे ना मी निघाली आहे. गाईज मी आता आहे ना मुरबाडच्या बस स्टॉपला बसले. आणि मला आता वेगळंच वाटतं जरा, कारण साडी वगैरे घालली सवय नाही ना. आणि सगळ्याच्या तोंडाकडे बघतात. आणि हेअरस्टाईल दीदीने करून दिले मला. मेहनती माझी दीदी. आणि माझी मैत्रिणी येते त्यासाठी मी ते थांबले. मग आम्ही दोघी असं सोबतच जाऊ. सो गाईज आम्ही ना जस्ट पोचलोय. 11 वाजलेत आम्हाला. 8 वाजता प्रोग्राम होता. भरपूर लेट झालंय. या मॅडम मुलं लेट झालंय. तर आम्ही बिल्डिंगच्या खाली चाललोय वर्गामध्ये. बघूयात कसं काय जाम. समीक्षा आम्ही जस्ट वर्गात आलोय. आणि पहिला आल्याला खायला घेतलंय. आणि फेअरवेल संपलं आमचं. आणि आम्ही आता आलोय. सगळं निकामध्ये झालंय. सगळं सानिकाने हो काही खूप लेट आहे. दारू खायचं काम. तर गाईज आम्ही तर भरपूरच लेट पोचलो होतो फेअरवेलला. आणि निकिता मॅम, तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल तर स्पेशली तुमचं स्पीच ऐकण्यासाठी मी या सगळ्या क्लिप्स भरपूर शोधून मला भेटल्या आहेत. पण मला तुमचं स्पीच समोरासमोर ऐकायचं होतं, पण इट्स ओके. निकिता मॅडम आल्या आणि आल्याच त्यांनी वर्गातून बाहेर काढले. आणि ती शेवटपर्यंत काढत ते मिस करेल. लेट आला की बाहेर आणि आयडी नाही, लिंक नाही, फोन नाही, हे सगळ्या गोष्टी मिस करणार. गायकर सरांचे ते सिंगल लेक्चर आणि कांबळे सरांचे ते मस्ती लेक्चर मिस करणार. आणि जे आमचे एवढे विद्यार्थी आहेत, जसे की मला कॉलेजने खूप चांगले मित्र दिले. इथेच उपस्थित आहेत ते मित्र. एक नाही आहे, तो सध्या मल्टीप्लाय होतोय. A few moments later. तर गाईज आम्ही आलो फार्म हाऊसवर. आणि आता दुपार झाले. एवढं गरम होतं ना इकडे. आणि इथे रूम वगैरे काहीच नाही, सगळं ओपन मध्ये. ही समोर स्विमिंग पूल आहे. आणि इकडे आमच्या सगळ्या मुली बसल्यात. ऊन नाही बघा, काय नाही बघा, रील्स बनवू. आणि इथे आहे ना एवढ्या उन्हामध्ये पण ह्या मुलीला रील्स शूट करायचा होता. आणि एवढ्या उन्हामध्ये आम्ही गेलो सुद्धा. आणि जेवायला होतं बिर्याणी, माझी फेवरेट. गाईज इथे ब्लॉगर बसलेले आहे पण काय ब्लॉग करत नाही.
आणि इथे ना मी सुद्धा माझ्या रील्स शूट केल्या, पण इव्हिनिंगला केल्या, एवढं उन्हामध्ये नव्हतं केलं मी. आणि छान असे फोटो वगैरे काढले. आणि हा ब्लॉग आहे ना फक्त 2 मिनिटाचं झालं होतं, त्यामुळे मी हे रील्स आणि फोटोज टाकते. आणि हा लुक एवढं भारी झालं होतं ना, म्हणजे स्टनिंग लुक होता एकदम. आणि हेअरस्टाईल तुम्ही बघू शकता एवढी भारी वाटत होती, म्हणून मी मुद्दाम फोटो तुम्हाला दाखवते, कारण तुम्ही फोटो कुठे बघाल ना माझे. आणि हेअरस्टाईल तर वाव, दीदीने केली होती माझी हेअरस्टाईल. आणि हा लुक पर्सनली मला स्वतःला खूप खूप आवडलं होतं. आणि सगळ्यांकडनं मला कॉम्प्लिमेंट भेटत होती ह्या लुकसाठी. खूप भारी झालं होतं. तर गाईज मला आहे ना आमच्या फेअरवेलचं काहीच शूट नाही करायला भेटलं. थोडंफार क्लिप्स ज्या शूट झाल्या आहेत त्या मी टाकल्या आहेत. आणि फेअरवेलला आता आमचे 2 दिवस झालेत. आणि ब्लॉग तो काहीच म्हणजे फक्त 3 मिनिटाचं मी शूट केलं. आणि आता आम्ही सगळे बॅडमिंटन खेळतोय. आणि अचानक मी शूट करायला घेतलंय. इकडे आमचं ओव्हन लावलंय पप्पांनी, चिकन ठेवलंय याच्यामध्ये ऍक्च्युली. आणि आई पण आले, सिरियल बघायचं काम चालू यायचा. मम्मी मार मार मम्मी पडला. हाँ मम्मी सध्या नूब है नूब. इसको भी कुछ आता नहीं है. ये काली काली फ्रॉक पहने वाले का. आणि तिकडे आणखी 3 माकडे आहेत, दिसले का? मतलब कुछ आता नहीं, उसको सिखा रही है. ब्लॉग बंद कर दे ना गाइस मम्मी फुल फॉर्म मध्ये आहे. मम्मी फुल फॉर्म मध्ये आहे. गाईज आमचे पांचट ब्लॉगर खेळते आता, शिवानी सोलसे. और ये उसका भाई खेल रहा है. आणि ऑडियन्स उभी आहे आमची. वा 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 वा. मम्मी जेवली का? तुझी पण घालवते. तू ग? तुझी घालव ना. मी पण जेवले. बघा काय खातोय बघा. बघा सडक छाप कुत्रा कुठला घरी एवढं खायला देतोय ते नाही का? लाज वाटते का? गलीवरचा खातोय घाणेरडा कुत्रा. ते आंघोळ पण नाही केली यांनी 4 वर्ष. दोनों को कुछ नहीं आता. नूब कहीं के 1 नंबर के. बघा कार्यक्रम कोणता चालू आहे, ओळखू शकता तुम्ही कोणता आहे. जुना कार्यक्रम आहे, खंडोबाचा कार्यक्रम आहे. खंडोबाचा. हे बघा बानू आणि आमची आजी म्हणजे पप्पांची मावशी किती मन लावून बघते बघा ना, एकदम टक लावून. सध्या देवाचे जरा कार्यक्रम चालू आहेत आजी आल्यापासून. आणि ग्रामपंचायतीमधनं आम्हाला डस्टबिन आज वाटप झालेले आहेत.
सगळ्यांना दिलेत. आणि इकडे मम्मी खेळते. मम्मी शिकली आता खेळायला. हा, बोल तिथं गाणं काय आहे तुझा? मोह मोह के धागे दो बैग और एक कोक के बीच में उलझे. वा 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 वा. औरत खेल रही है. गाईज इग्नोर इग्नोर. बाथरूम सिंगर आहे ती, त्यामुळे गाईज इग्नोर करा. गाईज मम्मीने पदर खोचलेला आहे. आता आपण बघूया मम्मी किती उशीर राहणार आहे. 2 मम्मीची तारीफ केली की मम्मी तर चुकतोच. इथे पण मुंगी मुंगी बघितली नाही असेल तो. काही मुंगी बघितली बघायला गेलती काय? नाही काही मुंगी नाही बघितली आयुष्यात. दीदी एवढं चमकतं काय लावलं तू? तू मी मग चमकतं शहर याच्यामध्ये. आंघोळ केली. हो ना, आंघोळ केली म्हणजे रोज आंघोळ करत नाही. गाईज आमचं एक रॅकेट जरा लूज झालंय तो मम्मीकडे. तो इंडियन मॉम का जुगाड़. मम्मी बोलते कपड़ा बांधून टाइट करू त्याला. नया नहीं लेके देगी. 2 न्यूब लोग खेल रहे हैं, आप देख सकते हैं. की जोड़ी दीदी शूट बंद कर पहिले. गाईज आता आमचे पप्पा पण खेळायला आलेत. बॅडमिंटन प्रो.